सद्गुरुनाथ महाजय मराठा मर्यादाबाई शंकरनाथ कामाई मराठा मर्यादाबाई मुखं करोति वाचालं ककुलं कयते ग्रीं यस्मात्महं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती चैव ततो जयते जयं वसुदेवसुतं देवं कौसल्यानोरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत सम्राट जगद्वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचे जगद्गुरु म्हणजे श्रीमंत संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे। अभंगात महाराज म्हणतात हीच थोर भक्ती भक्तीचं वर्णन केलेलं आहे महाराजांनी। हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची देविड्यांचे जैसीची राहावे चिंती असू द्यावे समाधान। आता या सगळ्या अभंगाचा अर्थ एकाच चरणात, त्या एका चरणात सगळ्या अभंगाचं उत्तर देविड्यांचे हीच थोर भक्ती आवडते देवा। आता कोणती भक्ती नेमकी आवडती? हीच थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची हीच थोर भक्ती देविड्यांचे पैसे मिळावे हीच थोर भक्ती वाहिला वेग दुःखची केवळ भोगणेते बळ संचिताचे हीच थोर भक्ती तुका मने घालू कयावरी भान वाहू हा संसार देवाबाई हीच थोर भक्ती। हा झाला अभंगाचा सरळ सरळार्थ आणि झाली कीर्तनाला सुरुवात। आता भक्ती नेमकी कशी करायची, कोणाची करायची, कधी करायची आणि कशासाठी करायची हे फार महत्त्वाचे। आता भक्तीत अनेक प्रकार आहेत। नवविधा भक्ती आपल्याला महाराजांनी सांगितली, 9 प्रकारची भक्ती सांगितलेली, त्यातली आपली सहज आणि सोप्यातली भक्ती आपल्याला महाराजांनी दाखवून दिली आणि त्या मार्गाने चालायचंय। देण्याची पण ते चालू जाता बोलू नाही गुप्ता नपडे गुप्ता नाही मार्ग तावरी आता त्या संतांनी दिलेल्या मार्गानुसार जर आपण चाललं तर आपल्याला आपल्या जीवनात कोणताही अडथळा येत नाही। प्रत्येकाला वाटतं माझ्यावर संकट आहे, माझ्यावर दुःख आहे, प्रत्येकाला वाटतं, कुणाला वाटत नाही मी सुखी, म्हणजे कुणाला वाटतं का मी सगळ्यात सुखी मी वाटतं का? कोण वाटत असलं तर सांगा बाबा, मला मार्गदर्शन घ्यायला काय हरकत नाही। असं कोणालाही वाटत नाही की मी सुखी आणि समाधान, म्हणून महाराजांना परत न्यावं लागलं। जन्माचे ते मूळ पाहिले शोधून आजकाल माणसाला पुजारी म्हणून नेमलं तर ते देवाचंच मालक फायदा होतो। महाराज नेहमी सांगायचं की आपण सेवक बनायला शिका, देवाचं मालक बनायचा हो नव्हे आपणच देव त्याची आपल्याला ओळख नसल्यामुळे आपल्याला तत्व आणि मम आणि मीचा अहंकार झालेला आहे। देव आपलं मापला महाराजांचं जोडलेलं आहे। मग हे नातं तुटल का? बहीण भावाचं आई वडिलांचं नातं कधी तुटतं का? जसं आपल्याला कुळदैवत आहे, ग्रामदैवत आहे, तसं आपल्याला गुरुदैवत वंशोवंशी लाभणार आहे। कधीच विचार करायचा नाही बाबा आपलं काम झालं, माणसाची नेहमी भावना असते माझं काम झालं तर देव खरा, माझं काम नाही झालं तर देव खोटा। ही अंधश्रद्धा आहे। अंधश्रद्धा नेमकी कशाची आहे? माझं काम नाही झालं तर देव खोटा, ही अंधश्रद्धा आहे। देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव मग माणसाला एक नेहमी पुढ असते, डोळ्याला डोळा दिसतो का? काही आपल्याकडे मराठी भाषेत म्हणे दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत। फार महत्वाची म्हण। काय केलं पाहिजे यासाठी? आपल्याकडे वळलं पाहिजे, तेच सांगितलंय। तुझं आणि तुझं वाशी भक्ती करायची हीच थोर भक्ती। आता महाराजांनी ती भक्ती कशी करून दाखवली सांगतो। महाराजांच्या आजोबांपासूनची परंपरा आहे।
दास तुका, त्यांचं खरं नाव म्हणजे दास तुका. ते नंतर तुकामाई का झालं? एक पुत्र होतं, पुत्री, तिला एक 2-3 पिलं झाली. त्यानुसार 2च व्यक्तींना म्हणलं जातं, एक ज्ञानेश्वर माऊली आणि एक तुकामाई, दास तुकाराम तुकामाई यांना माऊली म्हणलं जातं. असताना पुरुष पण अर्धनारी नटेश्वराचा अवतार कसा महाराजांनी दाखवला त्याचा एक दृष्टांत छोटासा ऐका. आता तर त्या पुत्र्याची, लहान पुत्र्याची दया आली. एका ठिकाणी पेपरमध्ये मी बातमी वाचली होती, माणुसकीचा अंत. खाली बरंच मोठं लेख होता. का माणुसकीचा अंत झाला मला अंतकरणापासून वाचूशी वाटतं ते. तर रस्त्याच्या कडाला कुत्र होतं आणि कुत्र झोपलेलं होतं आणि त्याच्या अंगावर माणसानं गाडी घातली. हाच खरा माणुसकीचा अंत. आता त्या काळात संत सांगतो, तुकामाईने ते कुत्र्याचं पिलू उचलून घेतलं आणि उचलून घेतल्याच्या नंतर त्यांना पाना फुटला. त्या कुत्र्याच्या पिलाला त्यांनी पाजलं म्हणून तुकामाई हे नाव झालं. काय नाव झालं? तुकामाई. आज जी आपली समाधी आहे ती तुकामाईची. एका हातात कुत्र आहे आणि दुसऱ्या हातात चिलीम. आता चिलीम म्हणजे एखाद्याला वाटत व्यसन करतात का? त्यांच्यातील साधना करून जी ऊर्जा निघते ती ऊर्जा म्हणजे त्याच्यातून निघत होती त्या चिलमीत. त्यात काय घडलं अजिबात नव्हतं. हे विश्व कसं आहे मोकळं आहे हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि त्या मोकळ्या विश्वात ही कुपडी आपण देही कुपडी आणि त्यातून श्वासोश्वास रात्र दिवस चाललाय. 21,600 जप चाललाय. उजवी बाजू ही सूर्याची बाजू आहे आणि आपली डावी बाजू ही चंद्राची बाजू आहे. आपल्याला असताना नाक एकच आहे पण श्वास 2 चालले. कधी कधी उजवा चालू असतो, कधी कधी डावा चालू असतो. उजवा चालू असताना समजायचं सूर्यनाडी चालू आहे. म्हणजे लय मोठा पराक्रम करायचा असला तर सूर्यनाडी करावा आणि शांततेत कार्य करायचं असेल तर डाव्या नाडी करायचं. एखादा माणूस जर आपल्याला पटत नसला तर आपली जी नाडी चालू आहे, उजव्या बाजूची नाडी चालू आहे, तर त्या माणसाला उजव्या बाजूला घ्यायचा आणि त्याच्या संग गप्पा मारून मग हे का सांगतोय तुम्ही म्हणाल या मला शस्त्र मारतोय का काय? अजिबात नाही. नामावर ध्यान कसं ठेवायचं? नामावर ध्यान ही तर धोरण, ही भक्ती धोरण कशी आहे ती महाराजांनी दाखवलेली. आता गोंदवलेकर महाराज तुकामाईंचे शिष्य बऱ्याचशा चरित्रात तुम्ही ऐकलं असेल, पाहिलं असेल. पण गोंदवलेकरांना शिष्य करून घेण्यासाठी तुकामाईंनी हात परीक्षा घेतली. गोंदवलेकर महाराज स्वामी समर्थांकडे गेले, बऱ्याच साधू संतांकडे गेले, रामकृष्ण परमपक्षांकडे गेले, पण त्यांनी उपदेश दिला नाही. ते त्यांनी सरळ सांगितलं तुझे गुरु तुझी वाट पाहतात. आता ज्या वेळेस गोंदवलेकर महाराज तुकामाईकडे गेले त्यावेळेस तुकामाई एका विहिरीच्या कडाला बसले होते आणि त्यांना मग मोक्ष मंत्र दिला, श्रीराम जय राम जय जय राम. मग तो मंत्र देत असताना तुकामाईंच्या जवळ गोंदवलेकर काही दिवस राहिले. आणि आताच्या काळात कसं आहे, केलं की झटक्यावर मिळतंय. आताच्या काळात शाळा आहे, त्या काळात गुरुकुल होतं. शिष्याला गुरुच्या घरी सेवा करायची आणि प्रामाणिकपणानं विद्या प्राप्त करायची. आता काही मांडतच नाही. असो गोंदवलेकर महाराज ज्या वेळेस तुकामाईकडे होतं त्यावेळेस तुकामाईंनी सांगितलं, रस्त्याकडे एक 2-4 मुलं खेळत होती. तुकामाईंनी सांगितलं त्या मुलांना हाका मारली. गोंदवलेकर महाराजांनी हाका मारली, गणुपंत, त्यांचं नाव गणुपंत. हाक मारल्यानंतर मुलं आल्याच्या नंतर तुकामाईंनी सांगितलं त्या मुलांना जिवंत मारून टाक, खलास करून टाक. तसं गुरुची आज्ञा किती पाळावी बघा. तुकामाईंची आज्ञा होती की त्या मुलांना मारून टाकायचं. गोंदवलेकर महाराजांनी मारून टाकली मुलं. म्हणजे आता खड्डा खान, तेवढा खड्डा खान, ही मुलं सगळी त्या खड्ड्यात बसतील. एवढा खड्डा खानला मुलं टाकली म्हणजे आता माती टाकत त्याच्यावर बसली. नंतर तुकामाईंना त्या मुलांच्या आईवडिलांना हाका मारायला सांगितलं. आईवडील आल्याच्या नंतर तुकामाई म्हणते तुमची मुलं कुठे गेली? मुले कुठे गेली? आईवडील बघा. नंतर तुकामाई म्हणते शांत व्हा, या बाबतीत तुमची मुलं मारलीत आणि त्याच्यावर बसली. आता तुम्ही सांगा, प्रत्येकाला मुलं आहे असं जर एखाद्याने आपल्याला सांगितलं आपण ठेवल का त्या माणसाला? गोंदवलेकर महाराजांना इतकं मारलं, फार मारलं.
पण वाचेत एक अक्षर बोलले नाही. ह्यांनी सांगितलं म्हणून मी अजिबात महाराजांनी सांगायचे कमी बोला, त्याचं ज्वलंत उदाहरण गोंदवलेकर महाराजांनी अजिबात सांगितलं. इतका मारता म्हणजे आता जी बघायची ती परीक्षा आपल्या शिष्याची बघितली. म्हणजे आता तुमच्या मुलांना तुम्ही हात मारा, गणून तुम्हाला काही हात गोंदवलेकर महाराजांनी त्या मुलांना हात मारले. मुलं हाताला पळत आले आणि मग त्यांना कळलं तुकामाईचा अधिकार आणि गोंदवलेकर महाराजांची गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव. एकदा आपण गुरु केले म्हणजे आपण गुरु फिरायचं. त्या देवाकडे जा, मला बरं वाटाना, आमच्यात असं होतंय ना, आमच्यात काटे चमकय नामकय, अजिबात नाही. मी तर एका ठिकाणी ऐकलं होतं, छोटासा दृष्टांतच करून घ्या. त्यांनी एक देवऋषी केला आणि ते देवऋषी कोणत्या संप्रदाय कोणत्या धर्माचा होता? ख्रिश्चन. त्यांनी यांना काय सांगितलं, तुमच्या घरात जे काही देव आहे, तुमच्या काय पडली देवीची ती सगळं पाण्यात सोडून द्या. आता असं जर कृत्य केलं आपल्या धर्माच्या विरोधात असल्या बामट्यांचं ऐकून नाही वय वाटलं व्हायचं. सरळ सरळ काय भक्ती करणार आहे? मग ती भक्ती आपल्याला सहज आणि सोप्यात केली आहे. पहिलं म्हणजे नेमकं काय? संसाराच्या बाबतीत फक्त कल्पनाच करायच्या. आपण घर बांधून गाडी विवाह करून समाधान किती? महाराजांनी सांगायचं सुख शांती समाधान कुठे? जिथं दया क्षमा शांती तिथं सुख शांती समाधान. समाधान कुठं पण येईल. ती काय विकत आणायची गोष्ट आहे का? समाधान असं सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी माणसाकडे दया पाहिजे. आता याचा कदाचित मी चाल म्हणाय उभा असेल न राहू महाराजांनी माईक घेतला शांती होईल. हा आवड ढवळी पिवळी कपडे घातली, गळ्यात काळ मुका लावला म्हणून काय महाराज म्हणलं का? अजिबात नाही. अंतरीचा गुण राही परिवेगळा. महाराज नेहमी सांगायचे जमे करी भक्ती सोबतावी जना, अंतरीचा गुण राही परिवेगळा. तुका म्हणे देवा काय करशील आमच्या कर्मा? अहो कर्म जर असं दरिद्र असेल तुझक काय देव तरी करणार? म्हणून करावे तसे भरावे, मरावे परी कीर्ती रूपी उडावे. महाराजांचे बोलले. आणि कीर्तनकाराने कीर्तन करत असताना नेहमी पुराव्यासहित बोलायचं. पुरावा देऊन, नाहीतर कीर्तनकाराला पुरावा मागावा. विठाला आपल्या बीड जिल्ह्यात एक संत होऊन गेले वामन भाऊ. आता कीर्तनाचा अधिकार सांगतो बघा, भक्ती कशाची कीर्तन करत होते आणि फाटी सांगतो संत. असं त्या काळात काय लाईटी नव्हत्या. मग शाळा होती आणि शाळेतून एक बत्तीचा उजेड येत होता आणि एक बत्ती कीर्तनात होती. आणि त्या शाळेतून त्या दरवाजातून उजेड येत होता, प्रकाश येत होता. त्या दरवाजा लावून घेतला होता आणि आजचा गजर बसली होती. आणि ती काय करत होती? कशात? त्या बत्तीच्या उजेडात. आणि इथं फक्त एक बत्ती होती, त्यात काय कीर्तन म्हणजे थोडंफार दिसत होतं. आणि त्या टाळकऱ्याला काय वाटायचं? दरवाजा उघडा ठेवून बाहेर आता प्रकाश बाहेर यावा. म्हणजे आतमध्ये जी बसली होती असतात. प्रत्येक ठिकाणी तसे नमुने असतात. दिंडी करतात म्हणजे प्रत्येक जण वारकरी होईल. अहो आमचं काय असू द्या असो. त्या टाळकऱ्याला वाटायचं प्रकाश बाहेर यावा. त्या आत जरी काम होतं त्याला वाटायचं काय चाललंय हे किरकिर बंद करून टाक. न राहून वामन भाऊंचा तो प्रकार बघितला. वामन भाऊ म्हणजे कडक स्वभावाचे संत होते. आपल्या महाराजांचीच कौतुक. काय चालतंय तिकडे? काय नाही महाराज ते दरवाजा बंद करतात. असं प्रकार बंदच राहू दे दरवाजा. कीर्तनाचा अधिकार काय म्हणते वामन भाऊ? बंदच राहू दे दरवाजा. आता तो दरवाजा बंद झाला त्याची कडी काय आत निघाली नाही बाहेर निघाली नाही. दुसऱ्या
आतमध्ये चौक मोडलं पडलं होतं आणि ते काय करत होतं कुठत होतं. महाराज म्हणले त्यांना बंद करायची ना तर बंदच राहू दे म्हणून कीर्तनकारांना पुराव्यासहित बोलावं आणि भक्तीचं स्वरूप कसं सांगितलंय मला. हीच थोर भक्ती आवडते देवा. त्या देवाला आवडण्या इतपत चांगली भक्ती करा जेणेकरून स्वतःला तरी आवडली पाहिजे. आपणच देवे किमान आपल्याला तरी ती भक्ती आवडली पाहिजे. तर महाराजांनी सांगितलंय जमे करी भक्ती. दाखवायची भक्ती अजिबात करू नाही अंतःकरणातली भक्ती पाहिजे. चांगली कपडे घातले म्हणून माणूस सुशिक्षित होत नाही. मळकी असू द्या कळकी असू माणूस वरून मळका असावा पण दुसऱ्यावर जळका अजिबात नसावा. माणसाला तीच मोठी खोड आहे. दुसऱ्याची काय म्हणतात ना माडी जळली तरी चालेल पण माझी विडी पिटली पाहिजे. अशा प्रकारचे लोक आहेत. ठेविले आनंदे तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. चालत चालणाऱ्या माणसाला वाटतं सायकल असावी. सायकलवर चालणाऱ्या माणसाला वाटतं टू व्हीलर असावी. टू व्हीलरवर चालणाऱ्या माणसाला वाटतं फोर व्हीलर असावी. आणि फोर व्हीलर मध्ये चालणाऱ्या माणसाला वाटतं लांब पुढे जाता येते. तसा माणूस राहिला. आणि ते कशासाठी सांगितलं आज ना म्हणजे आपली परिस्थिती बदलती पण ज्या काळात आपण दिवस काढले चालत निघतो एक दिवस आपण पण त्याची ओळख पाहिजे आपल्याला. जसं ते आपण आईच्या गर्भातून आल्याच्या नंतर काय नाम घेत होतो स ह आणि बाहेर पडल्याच्या नंतर जरा मार दिल्याच्या नंतर कव्वा कह आणि तो कहर आतापर्यंत चाललाय. आता माऊलीने संसार केला अवघाची संसार सुखाचा करीना आनंदी भरीना. आता संसार 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 नामाची व्याख्या नेमकी काय काय आणि त्याला सार येतो हीच खरी व्याख्या. तो संसार माझ्या माऊलीने केलाय. अहम वाग्या सोहम वाजिका प्रेमनगरावारी सावत भूमुनी लागा देवकरा कैवारी माझ्या बल्लारीची वारी. ती वारी कुठली वारी ही वारी ती आणि तो संसार ठेविले आनंदे तैसे जिरावे. आता ह्यात बदल करता येतो का श्वास अडवता येतो का अजिबात नाही. म्हणून ठेवलंय तसं माणसाने राहिलं पाहिजे तर माणसाला सुख समाधान शांती लाभो. नाहीतर डामडौल केला इच्छा आकांक्षा बाळगल्या त्याच्याही पुढच्या इच्छा वासना कल्पना शक संशय. आणि महाराजांनी सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट पॉइंट एक सांगितलाय संशय कधी कोणी कोणावर घ्यायचा नाही. बघितलंय का स्वतः नाही. कानाने ऐकलंय का स्वतःच्या नाही. अनुभवाला घेतलंय का मग त्याच्यावर संशय घ्यायचा नाही. स्वतः आता जे महाराजांच्या मुखातून दृष्टांत ऐकलाय तो दृष्टांत तुम्हाला सांगतो. स्वतः महाराजांनी सांगितलंय. महाराजांनी सांगितलं त्या काळात एक राजा होता आणि राजे ज्या काळात त्या काळात जेवढे काही राजे झाले त्या राजांनी प्रत्येक राजानं गुरु केले सद्गुरु केले. आणि सद्गुरु तालिका सोयरा जीवन सद्गुरु आणि संत सहजासहजी आपल्याला भेटत नाही. एका राजाने गुरु केले आणि सद्गुरूंनी सांगितलं सद्गुरूंनी जे सांगितलं ते आपण ऐकलं तर पाहिजे. जर ऐकलं नाही तर आपण गुताड्यात सापडलो. अनेक नका पडू पुरावा गाभाळाच्या बळी त्याच्याकडे जा त्याच्याकडे जा त्याला ती इज्जत त्याला ती इज्जत असो. तर त्या राजाला एकदा सद्गुरूंनी एक सांगितलं दरवाजावर एक ओवी लिहून ठेव. वाचावे ज्ञानेश्वरी एकंदरी ओवी अनुभवावे. आपल्या मठावर एक साधक आले आणि ते साधक आल्याच्या नंतर
काही लोकांनी सांगितलं की ह्या साधकांची ज्ञानेश्वरी मुखत करते, महाराजांची ओळख करून दिली. महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी मुखत करते. बरोबर आपले महाराज नेहमी येणाऱ्या माणसाला किंवा एखाद्या साधकाला उच्च समजायचे. महाराज कधी पण म्हणायचे वा वा, त्याला उच्च समजायचे. महाराजांनी त्याला जवळ घेतलं त्या साधकाला आणि विचारलं ज्ञानेश्वरी मुखत करते. हो. अनुभवाची ओवी, त्या माणसाच्या डोळ्याला अश्रू आले होते. अनुभवाची ओवी काय म्हणून त्या सद्गुरूंनी सांगितलं त्या राजाला दरवाजावर एक ओवी लिहून ठेव आणि ती ओवी काय करायची, जाता येताना वाचायची. ती ओवी अशी होती, संशयावनी थोर आणि नाही बापा थोर. आता राजा म्हणलं की ते राजा मनाप्रमाणे राजा कसंही वागलं, माणूस पण कसंही वागत गेले राजा म्हणजे काही एखाद्या नावाचा उल्लेख करून मी म्हणत नाही, राजे त्या काळात. तर तसा नित्यनेम चालू होता. राजा आला घरात ओवी वाचायची, संशयावनी थोर आणि नाही बापावर वाचायची, चेतना वाचायची. राजा न सांगता सगळ्यांना, कोणाला न सांगता, प्रधानाला सांगितलं नाही, राणीला सांगितलं नाही, न सांगता शिकारीला निघून गेला. आता शिकारीला राजा निघून गेल्याच्या नंतर त्या राजमहालात राजा नावाची गोष्ट उरली. प्रधानाला वाटलं राजाचा शोध घेतला पाहिजे आपण. राजेसाहेब कुठे गेले, राजेसाहेब कुठे गेले, इकडून गेला तिकडे राजेसाहेबांचा शोध कुठंच लागला नाही. आता न राहून त्याचं तिथं डोकून पण डोकवलं की बाबा राजमहालात राजाची शयनगृह म्हणजे जिथं झोपण्याची जागा असते त्या ठिकाणी त्या प्रधानाला डोकवलं. तरी कोणी दिसणार. प्रधानाला वाटतं राजाची गादी नेमकी कशी असते, आपण जरा अनुभव घेऊन बघावा. आता आपण कधी कोणी राजाच्या राजगादीवर बसलोय का, अजिबात नाही. तसं त्या प्रधानाला वाटतं आपण त्या राजगादीचा थोडाफार अनुभव घ्यावा, जाऊन बसावं आणि कसं वाटतं ते बघावं. तो प्रधान जाऊन बसल्याच्या नंतर त्याला फार मनमणीत असेल, अगदी भरभरीत गादी होती. बसल्या बसल्या त्याला असं वाटलं आपण जरा पडून बघावं, पूर्ण आकार कसं वाटतंय. माणसाला वाटतं जाऊन जाऊन जरा जमिनीवर अंग टेकवावं. त्या पद्धतीने त्या प्रधानाला वाटतं. प्रधानाला पूर्ण क्रिया केली आणि क्रिया केल्याच्या नंतर त्याला वाटतं जरा अंगाव असलं तर तेवढ्या शालू घेतली आणि झोप लागली. राजगादी येते. झोप लागल्याच्या नंतर इकडे तिकडं राणी पण झोप घेतली. राजेसाहेब डायरेक्ट दिसले झोपण्याच्या ठिकाणी. आता गेल्याच्या नंतर राणीला वाटतं कोण असेल, राजा असेल. संशय. राणी शेजारी झोपली आणि अंगावर घेतल्याच्या नंतर थोड्याच वेळात राजेसाहेब आले. तुतारी वाजली, नगारे वाजले, आता हे झोपल्याच्या नंतर काय आले का आले, राजे आले. राजा आल्याच्या नंतर ओवी वाचली, संशयावनी थोर आणि नाही बाबा. राजेसाहेबांनी आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याच्या नंतर बघतात तर काय एका ठिकाणी राणी असू शकते मग दुसऱ्या ठिकाणी कोणी आला का संशय. राजेसाहेबांनी रागवलं काय केलं, तलवार काढली. आता काय केलं, ती तलवार काढल्याच्या नंतर त्या दरवाजाच्या ओळीवर परत नजर गेली. संशया गुणी थोर आणि नाही पापगुर. खरं आपल्या संसारात आग कुठला पुरा. आता जो संसार तुम्हाला सांगितलं ते तर अजून काय आपल्याला कळल्यावर आपण इकडे तिकडे पारकटणारच नाही ना. तुम्ही मला बाहेर पण नाही बोलत येते, पारकटणार नाही म्हणजे त्या विचारातून जाणारच नाही. जो नाच चाललाय त्या विचारातून आपण बदलू शकत नाही. जो संसार कळला तर मुद्दा राजेसाहेबांना वाटलं आता आपण ह्यांचा परत वाचल्याच्या नंतर वाटलं विचारून तर पाहू नेमकं काय. सगळा प्रकार राजाला सांगितला. एक तरी ओवी अनुभवावे. अख्खी ज्ञानेश्वरी मुखत असू उपयोग ती ओवी आपल्याशी आत्मसात झाली पाहिजे. ती ओवी आपल्या या हृदयात भिनली पाहिजे. आपणच देव मला तुझा तुझी देव, तुझा तुझी भक्त, तुझा तुझी गुरु, तुझा तुझी शिष्य. त्या पृथ्वीचं आयुष्य किती हो, पृथ्वीचं आयुष्य किती आहे, किती कोण सांगाल का. आपले महाराज नेहमी सांगतात जवळ तुम्ही जिवंत आहे. नंतर काय माहिती आपल्या जन्माच्या अगोदर माहिती का आपला कुठला जन्म होता. माणूस लय पोपटपंची सांगतो 84 लक्ष योनी आई त्याच्यातच ओळख आहे ना. कुठलं 84 कुठलं काय. महाराज आईच वरच माझ्या करून द्या आणि नामस्मरण करायला लागा आणि त्या नादात एक रूपा विठोबा रखोबा.
आता भोगने ते फळ संचिता ते एखाद्याला वाटेल की आता आपण वारी करतो, आता आपण माळ घातली, आता आपण महाराजांच्या मठावर येतो म्हणजे आपण पुण्यवान अजिबात समजायचं. महाराज म्हणाले तुम्ही लय पाप केली म्हणून आम्ही तुम्हाला जवळ घेतलं. स्वतः महाराज आदिनाथ होते, शंकर होते, मुनी बुद्धावर त्यांच्याजवळ असं काय असणार आहे. मी तर महाराज म्हणायचे दुःख कोणी म्हणायचं त्यांची मला पहिला नाम तुम्ही द्या बैल माझा महाराज असो. एक राजा होता छोटासा वृत्तांत सांगतो. भोगने ते फळ संचिताचे राजा. त्या राजाजवळ सगळे प्रजा भौतिक प्रजा त्याच्यानंतर त्याला एक मुलगा होता. त्या मुलाचं लग्न करायचं ठरतं. आजकाल बघा सगळीकडे चाललंय, काय काय ठिकाणी 10व्या ठिकाणी जातात पण माझ्या स्फूर्ती आहे का असो. त्या पद्धतीने त्या राजाचा मुलाचा विवाह ठरतो. ठरल्याच्या नंतर विवाह होतो. विवाह झाल्याच्या नंतर ती कन्या लग्न झालेली राजाची